नमस्कार. आज आपण या व्हिडिओत रीड अलॉंग ॲप कसा डाउनलोड करायचा हे पाहणार आहोत. पण रीड अलॉंग ॲप डाउनलोड करण्याआधी आपण त्या ॲपविषयी थोडक्यात माहिती पाहूया. गूगल रीड अलॉंग ॲप हे मुलांचे वाचन कौशल्य सुधारण्यासाठी एक उत्तम आणि विनामूल्य ॲप आहे. गूगल रीड अलॉंग ॲपबद्दल सांगायची मुख्य माहिती म्हणजे AI आधारित हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मुलांनी वाचलेले शब्द ओळखते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करते. विनामूल्य आणि ऑफलाईन हे ॲप पूर्णपणे विनामूल्य आहे. एकदा डाउनलोड केल्यावर इंटरनेट कनेक्शन शिवाय देखील वापरता येते. वैयक्तिक वाचन मैत्रीण दिया ॲपमधील दिया ही व्हर्च्युअल शिक्षिका मुलांना वाचताना केलेल्या चुका दुरुस्त करते, त्यांना प्रोत्साहन देते आणि मदत करते. विविध भाषा हे ॲप हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, पंजाबी आणि उर्दू यासारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षित आणि जाहिरात मुक्त मुलांसाठी वापरण्यास सुरक्षित असून त्यात कोणत्याही जाहिराती नाहीत. हे ॲप विशेषतः प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी म्हणजे ज्यांचे वय 5 पेक्षा जास्त आहेत, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि कौशल्य सुधारण्यासाठी हे ॲप खूप उपयुक्त आहे. तर आता आपण प्ले स्टोअरवर जाऊन रीड अलॉंग ॲप कसा डाउनलोड करायचा ते पाहूया. सुरुवातीला आधी आपण प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे रीड अलॉंग ॲप म्हणून. रीड अलॉंग ॲप असं तुम्ही सर्च केल्यावर खाली जे एक पुस्तकासारखं चिन्ह येईल, त्या चिन्हासमोर तोच तुमचा रीड अलॉंग ॲप असेल आणि तो ॲप तुम्ही इन्स्टॉल करायचा आहे. आता इथे ओपन ऑप्शन येईल, तिथे क्लिक करायचं आहे. Hello, my name is Diya. I will help your children learn to read. पहा तुमचा Tap the language you want your children to learn to read. पहा तुमचा ॲप ओपन झाला. त्यानंतर ही जी दिया आहे, तुम्हाला जी भाषा निवडायची आहे त्यावर क्लिक करण्यासाठी सांगते. तर आपल्याला मराठी भाषा निवडायची आहे. हे इथे मराठी भाषेचं जे ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तुमची लहान मुले मराठी आणि इंग्रजी वाचायला शिकतील. पुढे सुरू ठेवण्यासाठी या हिरव्या बटणावर टॅप करा. त्याप्रमाणे आता आपण समोर ग्रीन ॲरोवर क्लिक करू. तुमची लहान मुले मोठ्याने वाचत असताना मी ते ऐकते आणि ती अडखळतात, तेव्हा त्यांना मदत करते. पहा दियाने सांगितले ती तुमच्या लहान मुलांना कशी मदत करेल. आता आपण पुढे जाण्यासाठी या ग्रीन ॲरोवर क्लिक करू. लहान मुले ही समतल केलेल्या शेकडो गोष्टींमधून निवडू शकतात. ती उत्तम वाचू लागली की शिफारशी बदलतात. पहा परत समोर जाण्यासाठी हे ग्रीन ॲरोवर क्लिक करा. लहान मुले वाचत असताना तारे मिळवू शकतात आणि बॅच अनलॉकच करू शकतात. हा ॲप रीड करताना त्यांना स्टार्स पण भेटतील आणि काही बॅग्स पण मिळतील. By signing in, your preferences and profiles will be saved to be accessed on any device anywhere. Children will need their guardians' help to sign in. इथे तुम्हाला ज्या ईमेल आय डी थ्रू या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्या ईमेल आय डीनी ती ईमेल आय डी सिलेक्ट करायची आहे. एकदा ईमेल आय डी सिलेक्ट केली तर ती नंतर ईमेल आय डी चेंज होणार नाही. हा ॲप आधी इन्स्टॉल केला होता, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा ॲप डिलीट करून परत इन्स्टॉल केला. त्यामुळे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रोफाईल दाखवत आहे. पण आता तुम्ही जर नवीन हा ॲप इन्स्टॉल केला असेल तर तुम्ही नवीन प्रोफाईल कशी तयार करायची हे मी तुम्हाला आता दाखवते. इथे खाली नवीन प्रोफाईल तयार करा असा ऑप्शन आहे, तो ऑप्शन क्लिक करा. इथे तुमचे नाव एंटर करा. इथे मी स्वतःचे नाव एंटर करते. आणि मग वरती इथे जी काही प्रोफाईल आहे वेगवेगळे त्यापैकी एक प्रोफाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता. पहा मी इथे फर्स्ट प्रोफाईल सिलेक्ट केली आणि मग इथे या ॲरोवर क्लिक करायचं आहे. टॅप ऑन युअर प्रोफाईल. पहा इथे तुमची नवीन प्रोफाईल तयार झालेली दाखवत आहे. अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओत आपला नवीन ॲप इन्स्टॉल
कसा करायचा आणि त्यासोबतच आपली प्रोफाईल कशी तयार करायची हे आपण पाहिलेलं आहे.